तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेवराई तालुक्यातील गढी पुलावरती एक भीषण अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता। यानंतर आता या मृत तरुणांच्या कुटुंबियांची खासदार बजरंग सोनवणे यांनी आज भेट घेतली। माझ्यासोबत खासदार बजरंग बाप्पा, काय सांगाल बाप्पा, आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली, नेमकी काय परिस्थिती आहे आणि मदतीच्या अनुषंगाने काही तुम्ही तयारी केली? बीड जिल्ह्यामध्ये ही एवढी दुःखद घटना घडली। या घटनेनं बीड जिल्हा शोककळेमध्ये गेला होता, कारण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एवढी भयान घटना होती की या स्पॉटला ही घटना घडती। स्पॉट तसा प्रत्येक वेळेस ॲक्सिडेंटचा स्पॉट आहे म्हणून आज सगळे लोक सांगतायत। त्याच्यावर पण काही निर्णय घेता येतील। आज रोड सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये पण मी 1-4 दिवसामध्ये कलेक्टर आणि आम्ही असतो तिथं, त्याच्यात पण काही करता येते का बघू। आणि ही जी जवळपास 6 कुटुंबातली तरुण मुलं गेलीत, एकच मुलगा अनमॅरिड आहे, बाकी सगळे मॅरिड आहेत, 2-2 मुलं आहेत, कोणाला मुलगा मुलगी असे, म्हणजे एवढं घरातले करते माणसं गेलेत। ही दुःख या 6 कुटुंबावर एवढं भयान झालंय की गेवराई तालुक्यातल्या सर्व तालुका दुःखमय झालेला आहे। किंवा जिल्ह्याच्या सर्व बाबतीत जर विचार केला तर इतिहासामध्ये एवढा मोठी घटना घडली नसेल, एवढी मोठी घटना ही नॅशनल हायवेवर घडली। या सर्व कुटुंबाच्या बाबतीत यांना शासकीय मदत झाली पाहिजे। याच्यासाठी तहसीलदारांना मी ज्या दिवशी घटना घडली ही सुद्धा तुमच्या CCTVचे फुटेज वगैरे तुम्ही तुमच्या चॅनलवर सगळे दाखवलेले, मी ते बघूनच मला पहिल्यांदा बातमी तुमच्या TV9लाच मी बघितली होती। एवढं म्हणजे भयान परिस्थिती इथे असताना तहसीलदारांना पण सूचना दिल्यात की यांच्या सर्वांना शासकीय मदत झाली पाहिजे। वैयक्तिकरित्या सुद्धा मी आज माझ्या नेतृत्वांना पण बोलणार आहे आणि प्रत्येक कुटुंबातील ज्या एक मुलांना शिक्षणाची काय पालकत्व आम्हाला घेता येते त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे, जेणेकरून या कुटुंबाला काहीतरी मदत, आता हे मदत केल्यानं काही माणूस परत येणार नाही आहे, पण आपलं काम आहे की त्यांना काहीतरी म्हणजे मदत झाली पाहिजे। आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी सुद्धा काही आर्थिक मदत त्यांना कुठल्या एखाद्या फाउंडेशनच्या वतीनं करायचा प्रयत्न करणार आहे। आणि शासकीय मदत जी व्हायची ती पण होणार आहे, म्हणजे ते करण्यासाठी सुद्धा शासनाला सगळ्याला सूचना केल्या, त्या पद्धतीने शासकीय मदत पण होईल। तहसीलदार पण माझ्यासोबत होते, परत नायब तहसीलदार 4-5 ठिकाणी होते, तहसीलदार 2 ठिकाणी होते। त्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही सर्वजण हे सगळे कागद करतो। आज आपण इथं रांजणीमध्ये आहोत, इथल्या एक जाधव ह्यांचं कुटुंबाचं एक करंडे कुटुंबाचं फक्त एक राहिलेलं आहे दाखल करायचं प्रकरण, ते 2 दिवसात दाखल करतो बोलले आणि दाखल झाल्याच्यानंतर त्यांना पण शासकीय मदत मिळेल। पण शासकीय मदत हा विषय तेवढ्यापुरता मर्यादित आहे, कारण शासकीय मदत केल्यामुळं काही माणूस परत येणार नाही, पण दुःखात कमीत कमी आम्ही पण सामील आहोत। अशा पद्धतीचं एक शासकीय जी योजना असते त्या योजनेचा भाग म्हणून एक आपण शासकीय मदत होईल, आम्ही वैयक्तिकरित्या खासदार म्हणून करू। आणि या सर्व 6 कुटुंब परत काही अपंगत्व आलेले आहेत, अपंगत्वाला पण काही मदत करता येते कधी बघणार, कारण 2 मुलं आहेत ज्यांना की मी भेटून आलोय आज, ते पण जवळपास 1-2-3 जणांना म्हणजे काही हे कोणाला पायाला इंजुरी फ्रॅक्चर झालंय, कोणाच्या हाताला लागलंय, कोणाचा पाय मोडलाय, कुठे क्रॅक झालेत, अशा यांना पण काही मदत मिळेल, त्या पण सूचना दिलेल्या आहेत। आणि या सर्व घटनेतून आपण एकच केलं पाहिजे की आपण सर्वांनी या घटनेतून यांना दुःखातून सावरण्याचं परमेश्वरांना ताकद देऊ, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करणार आहे। कारण हा एवढा मोठा दुःखाचा डोंगर या 6 कुटुंबावर तर आहेच मयत झाल्यामुळं, त्याच्यामुळे यांचे सर्व करते गेल्यामुळं या घटनेला बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं दुःख झालं, गेवराई तालुक्याला आणि या कुटुंबाला पण झालं। याच्यामधून सावरायची त्यांना इच्छाशक्ती देऊ। नक्कीच एक रस्ता सुरक्षा समितीकडे अहवाल सुद्धा सादर केला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आणि त्या अहवालामध्ये असं धक्कादायक माहिती समोर आली आहे की जो कारखान्याचा परिसर आहे त्याच्या समोरचा, तिथेच ते ब्रिज खाली घेतला गेला आणि ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे। तो ब्रिज तिथं का खाली घेतलाय किंवा काय झाले, कशा घटना घडल्यात, त्या नॅशनल हायवेच्या MD सह सर्वांना बोलवणार, त्याच्या आरो कलेक्टर मी अशी बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय आहे प्रकार तो बघून आपण त्याला काय उचलावं लागतंय का आणखी काय करता येते टेक्निकली दृष्ट्या तो करेक्ट करायचा प्रामाणिकतेने प्रयत्न करेल, कारण तो नॅशनल हायवे आहे आणि तो केंद्र शासनाची अखत्यारीत आहे आणि केंद्र शासनाचा एक सदस्य या नात्याने ती माझी जबाबदारी आहे, मी ती 100% पार पाडेल। नक्कीच दुसरा तुम्ही आंदोलनाला सुद्धा भेट दिली, गेवराई तालुक्यातलं 140 गावचं आंदोलन आहे, काय तिथे मुद्दे उपस्थित केले गेले आंदोलकांकडून आणि तुम्ही काय आश्वासित केलं? हे बघा, बीड जिल्ह्याच्या बाबतीत पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे, त्याचाच एक भाग म्हणून गेवराई तालुक्यातील जवळपास गेवराई असेल, शिरूर असेल, बीड तालुक्यातले 100 ते 150 गावाचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, ज्यांना की हे जे आपलं सिंदपणा आहे, या सिंदफणेत पाणी आणण्यासाठी 2 TMC पाणी गोदावरीचं सिंदफणे टाकायचा असा एक आराखडा मागच्या काळामध्ये झालेला। स्वातंत्र्याच्या काळापासून लोकांना आश्वासनं मिळत आहेत, लोक त्याच्यामुळं
खूप आक्रमक आहेत आणि तेच एक आंदोलन करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातला माणूस एक येऊन आपल्याकडे अजय नावाचा जो आहे, त्या अजय साळुंके नावाचा व्यक्ती जो आहे तो आपल्या इथं तांदळ्याला येऊन आंदोलन करतोय आणि त्या आंदोलनामध्ये सर्व आजूबाजूचे गाव तांदळीचे सरपंच असतील, सर्व ग्रामपंचायतचे किंवा गावची सर्व जनता असेल, परिसरातील सर्व लोक एवढे आक्रमक आहेत. त्यांना पाणी पाहिजे आणि पाणी मागणं ही रास्त त्यांची मागणी आहे. आता या युती शासनाने मागच्या काळात पण सांगितलं की वॉटर ग्रेड आणणार, परत काय सांगितलं आता पण करणार, ह्यांचं चाललेलं आहे. ठीक आहे, पण वॉटर ग्रेड हा प्रकार यायला खूप पुढच्या पिढीला दिसेल, पण आम्हाला आत्ताच्या काळामध्ये जर ते तात्काळ केलं तर 2 TMC पाणी इथं आणण्यासाठीचं जे काय नियोजन करता येते, या नियोजनासाठी त्यांचे जे आक्रमक होते, सर्व महिला वर्ग पण खूप आक्रमक होता. या गोष्टीसाठी मी सर्वांना विनंती पण केली आंदोलनकर्त्याला की आंदोलन तुम्ही स्थगित करा आणि पुढच्या काळामध्ये मी एक कलेक्टर आणि पालकमंत्री असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्यासमोर बैठक लावणार आहे, एक कलेक्टर सोबत लावणार, एक मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आहे, सर्वांना निवेदन देणार आहे आणि त्यांच्यासोबत सर्वांच्या बैठका लावून याला मार्ग कसा काढता येते, सर्व पक्षाचे जी काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या बैठकीला बोलवून, मी एकटाच म्हणून मला कुठलं श्रेयवाद घ्यायचं नाही, पण या लोकांना न्याय मिळाला. कारण श्रेयवाद घ्यायला गेलो की मी सरकार विरोधात आहे, पुन्हा म्हणतील खासदार असं करायला म्हणजे जाणीवपूर्वक खीळ पडेल. त्याच्यामुळे खीळ नाही पडली पाहिजे आणि लोकांचा इथं पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, याच्यासाठी मी प्रामाणिक काम करणार आहे. नक्कीच आज एक माहिती समोर आली धक्कादायक, ज्यामध्ये आपल्या ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे आणि त्यातल्या ऊसतोड महिला ज्या आहेत त्यातल्या 843 महिलांच्या गर्भपिशव्या या ऊसतोडणीच्या पूर्वी काढण्यात आल्या जाण्यापूर्वी, आणि त्यातल्या 1,500 पेक्षा अधिक महिला ज्या होत्या त्या प्रेग्नेंट होत्या आणि त्यांनी त्या काळामध्ये ऊसतोडणी केली. बघा, बीड जिल्ह्याला ही लागलेला शाप आहे की जो बीड जिल्ह्याला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. आम्ही राजकीय मंडळी सुद्धा त्याचं भांडवल करतोय आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा, ह्याच्या हातात कोयता असलं बोलतोय. त्याच्या मी म्हणलं की एकदा ऊसाचं बेनं लावायची त्यांना कुठंतरी संधी द्या ना, ऊस लावायसाठी. तुम्ही एवढं वरडताय सगळे, तर मग राजकर्त्यांनी एकदा पाणी आमच्या जिल्ह्याला दिलं पाहिजे. आता गेवराईचा भाग सुद्धा अर्धा भाग चांगला सदन आहे, अर्ध्या भागात पाणी नाही. आपण गेवराईतच आहे, आज जिथं उभारलो तिथंच पाणी नाही, यांनाच पाण्याचं आंदोलन आहे. इकडे गेवराईचा गोदावरी पट्ट्यामध्ये पाणी, माजलगावचा पट्ट्यात काही पाणी आहे, माजलगावचा वरचा वडवणी नाही, धारूर नाही, आमचं केजला तरी थोडाफार 1-2 सर्कल पलीकडे असले तरी पाणी नाहीये, अंबाजोगाईच्या काही भागाला पाणी नाही. जर हे सर्व पाणी या इतशिंदपणे पाणी आणलं 2 TMC आणि आम्ही म्हणतोय की उजनीतलं वेस्ट वॉटर, आता उजनी जवळपास 76 TMC पाणी आहे उजनीमध्ये. उजनी जर पाऊस असाच झाला तर 8-10 दिवसात सुद्धा भरू शकते. तर त्याचं भरल्याच्या नंतर वाहून जाणारं पाणी आम्हाला द्या. ते जर पाणी आणलं तुम्ही लांजेश्वरच्या मांजरात अप्पर मांजरामध्ये टाकलं, तिथून जर मांजरसुंब्याला आणलं तर मांजरसुंब्यापासून म्हणजे पाटोदा तालुका असेल, बीड तालुका असेल, तुमचा केज अंबाजोगाई करून जर लातूरच्या नदीत गेलं परत सगळे तळे भरत, तर खूप मोठा फायदा आमच्या सर्व, मग आम्ही दुष्काळापासून मुक्त होऊ आणि हे सिंदफणीचा भाग इकडला सुद्धा. मग ते मांजरसुंबीचं पाणी कधी एखाद्या काळात सिंदफणीच्या नदीत सुद्धा खाली येऊन माजलगावला, धारूरला, वडवणीला सुद्धा येऊ शकते, अशी सुद्धा पद्धत आहे. पण मांजरसुंबा हा आपला बीड जिल्ह्याचा हायेस्ट पॉईंट आहे आणि तिथं पाणी पडलं पाहिजे. वॉटर ग्रेड येणार, उलटं येणार, कुठून येणार? वॉटर ग्रेड हा तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे. त्यांनी जे म्हणतायत त्या पद्धतीने झालं तर आपला बीड जिल्ह्याचा, मराठवाड्याचा दुष्काळ संपेल, मान्य आहे. पण आज माझं म्हणणं आहे की आज सुद्धा ही करताना योजना, आज ही योजना आपली होऊ शकते तात्काळ. तुम्ही वेस्ट वॉटर जरी उजनीचं आपल्याला दिलं, मी तसं 10 TMC पाणी तुमचं वाहून जाणार, म्हणजे भरल्याच्या नंतर वाहून जाणार 10 TMC पाणी मला द्या. म्हणून मी मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेबांना पत्र दिलंय. अजितदादा पवार साहेबांनी त्याच्यावर मिटिंग पण लावतो म्हणून शब्द दिलाय. मुख्यमंत्री म्हणले की मी येणाऱ्या काळामध्ये मिटिंग लावून आपण त्याच्यावर सर्वेक्षण करून काय करता येते बघू. पण ही मी पहिल्यांदा मीडियाची बोलतोय, मुख्यमंत्र्यांना भेटलेलोही बोललो नसेल, पण भेटलो, मी मुख्यमंत्र्यांना भेटलोय. या महिलांच्या प्रश्नावरती सकाळी लक्ष्मण हाके बीडमध्ये असं म्हणाले की सरकारने आता त्यांना 1 कोटी रुपये द्यावेत, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सगळे जे काही कारखाने आहेत त्यांचं बॉयलर सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही पेटू देणार नाही. आता त्यांच्यावर ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतात त्यांचं मी कधी घेत नाही, त्यांच्यामुळे मला त्यांच्यावर काय बोलावं असं विषय नाही. पण ह्या महिलांसाठी जी घटना घडलेली तुम्ही सांगता, ही दुर्दैवी घटना आहे बीड जिल्ह्यासाठी. पण बीड जिल्ह्यातल्या या सर्व घटनेचा तुम्ही वेगळा काही अर्थ लावून त्याच्यात कुणी राजकारण करायची गरज नाही. सरकारने यांना मदत केलीच पाहिजे असं म्हणणार मी. कुठलीही घटना घडली तरी त्या घटनेला सरकारनं पालकत्व घेऊन सरकारने मदत केली पाहिजे, हे 100% बरोबर आहे. पण याचा अर्थ इथलं बॉयलर पेटू देणार नाही, तिथलं काय करू देणार नाही असं कोण म्हणून काय होत असते? बॉयलर पेटतच असे तुटतच असतोय, ऊस येतच असतोय. आता यंत्रणा सुरू झालीत, मशिनरी आल्या. याचा अर्थ असा नाही की या महिलांवर यांचं आयुष्य बर्बाद झालं, यांना मदत झालीच पाहिजे. त्यांच्या त्या मागणीला माझा पाठिंबा आहे.
नक्कीच आपल्यासोबत होते खासदार बजरंग सोनवणे, ज्यांनी आज बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये सुरू असलेल्या 140 गावच्या आंदोलनाला सुद्धा भेट दिली आणि दुसरीकडे गढी पुलावरती जो अपघात झालाय त्या संदर्भातल्या सर्व कुटुंबियांना सुद्धा भेट दिली आणि त्या संदर्भात आपण पुढे पाठपुरावा करून जो ब्रिज खाली करण्यात आलाय त्याबाबतही वर घेता येईल का, त्यामध्ये काय उपाययोजना करता येतील या संदर्भात बैठक लावणार असल्याचं म्हटलंय. कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.